दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु बोजरज बाबाजी अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर मानव रचशिम तामसा, तालुका आदगाव, जिल्हा नांदेड. प्रथम ते मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईची अमृते, संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाष्य ग्रंथाचे लेखक चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. श्री गोविंद गुरुकुल महानभाश्रम भानखेडी, ज्या ठिकाणावरून आपली पोथी ऑनलाईन प्रसारित होते आहे, आश्रमाचे संचालक कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. दत्तकवच महाभाष्याची 15वी टीका पाहत असताना आपण काल शेवटचा संदर्भ बघितला. केशवराज वासांनी परमेश्वराला दास्य मागून घेतलं. जरी त्यांच्यावर संकटे आली, त्याही संकटामध्ये ते म्हणतात की देवा, तुझं मला दास्य घडलं पाहिजे आणि प्रपंचाचा दास होण्यापेक्षा देवाचं दास होणं कधीही चांगलं, जीवाच्या लाभासाठी फायदेकारक सांगितलेलं आहे. केशवराज वासांनी जरी तेवढा विकाराचा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आला, परंतु त्या ठिकाणी त्यांनी आपले विचार मजबूत ठेवले, विचार संयमी ठेवले आणि विचारांचं वज्रकवच परिधान करून त्यांनी देवाचं दास्य मागितलं आणि जे विघ्न त्यांच्यावर होतं तेवढा समर्थपणे केशवराज वासांनी सामना केला. एक ज्ञानी विरक्त केशवराज वास देवांना संकटामध्ये सुद्धा दास्य मागून घेतात. त्यांनीही त्या संकटामध्ये देवाचं चिंतन केलं, देवाचं स्मरण केलं, रत्नमाल नावाचा ग्रंथ तयार केला. नदीवर जावं, दिवसभर स्मरण करावं, ग्रंथलिखाण करावं, भिक्षा मागावी आणि देवाला त्यांनी दास्य मागून घेतलं. आपण जर संकटामध्ये सापडलो तर आपण देवाला सेवा मागू का? आपण पहिले देवाला काय म्हणू? देवा, हे विघ्न आलं, देवा ते विघ्न आलं, ते दूर कर, मला सहाय्य कर. जरी आपल्यावर सानी जरी विघ्न आली किंवा काही संकट आली तर आपण काय करत असतो? देवाच्याच पाठीमागे लागतो. इथे केशवराज वासांनी देवाला मागितलं नाही, दिलं. काय दिलं? दास्य दिलं, दास्य मागून घेतलं. केशवराज वास फार सुंदर एक ओवी ते सांगतात. मी प्रवर्थला परमार्थ मार्गी, तह महाविघ्नी केली लागी, लेवोनी विचाराची वज्रांगी, प्रबोध फरसे पराभविली. जेव्हा म्हणाले मी ईश्वर कार्यामध्ये प्रवृत्त झालो, ईश्वर कार्याला लागलो, केली महाविघ्नी लागी, मला अनेकांनी विघ्न करण्याचा प्रयत्न केला. मग ते विकाराचं विघ्न असेल, कुठल्या पदार्थाचं विघ्न असेल, परंतु म्हणाले ते विघ्न जरी माझ्याकडे आले तर मी विचाराचं वज्रकवच धारण केलं आणि आलेल्या विघ्नांना बरोबर परतून लावलं. आप तर फक्त देवाला म्हणतो सहाय्य कर, सहाय्य कर. आपण देवाची सेवा करतो का? तिथे नाही सेवा करत. जरी काही विघ्न, अडचणी, संकटे जीवनामध्ये आलीत, परंतु आपण देवाची सेवा करत राहिलं पाहिजे. सेवा म्हणजे काय? स्मरण करणे, विशेष सेवा करणे, एखादा पठण करणे, स्तोत्र श्रवण करणे आणि एक आपला सगळा विश्वास देवावर ठेवणे. त्यासाठी विचारांचं वज्रकवच फार महत्वाचं असतं. आपण थोडेफार काही विघ्न आले, आपण देवावर नाराज होतो, नकोच देवधर्म करायला, नकोच स्थानाला जायला, आपण काय करतो? लगेच सोडून देतो. इथे केशवराज वासांचं जे युद्ध होतं ते विकारासोबत युद्ध होतं आणि ती लढाई त्यांनी समर्थपणे जिंकली. त्यांचं पत्नीचं प्रमाणपत्र त्यांना भेटलं. कधी भेटलं?
त्यांनीही विचार मजबूत ठेवले आणि जे काही त्यांनी ज्ञान प्राप्त केलं होतं ते ज्ञानाचा उपयोग त्यांनी त्या ठिकाणी केला. संयमित राहिले ते. तेवढ्याही संयमामध्ये त्यांनी देवाला सेवा मागितली. आणि जेव्हा आपण देवाचा दास होतो तेव्हा स्वतंत्र व्हावं लागतं, सगळं काही सोडून द्यावं लागतं, सगळ्या संपत्तीचा त्याग करावा लागतो, घरदाराचा त्याग करावा लागतो, संबंधियाचा त्याग करावा लागतो. तेव्हा देवाचे दास आपण होऊ शकतो. प्रपंचामधला दास तो गुलाम असतो. प्रपंचामध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. जो मोठा असतो त्याला छोट्याचं बंधन, प्रत्येकाला प्रत्येकाचं बंधन आहे. परंतु ईश्वराचं दास्यत्व करून प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये म्हणाले काय प्राप्त करावं. म्हटले जो परमेश्वराचा दास झाला त्याने काय प्राप्त करावं, त्याला काय प्राप्त होतं. जो ईश्वराचा दास होतो त्याला काय प्राप्त होतं. मोक्षप्रदायकम. मोक्षप्रदायकम म्हणजे मोक्ष म्हणजे मोकळेपणा. मोकळा हा खूप गोड आणि सर्वात लोकप्रिय शब्द आहे. तो ऐकलं की ना बरा वाटतो. जसं आपण म्हणतो ना, कष्टाच्या कामातून जर मोकळं झालं की माणसाला सुख वाटतं, त्याचप्रमाणे सुखदुःखाच्या बंधनातून सुटलो की आनंद वाटतो. यालाच नित्यानंद आणि मोक्ष असं म्हणतात. एखादं कष्टप्रद आपण काम केलं आणि मग ते काम झाल्यानंतर आपल्याला काय होतं, आपण मोकळे होतो. आपण म्हणतो झालं बाबा एकदाचं काम, खूप अवघड का ते काम होतं. आपण काय म्हणतो, झालो एकदा मोकळे. म्हणजे आपण निवांत बसतो. तसं या प्रपंचामध्ये जो सुखदुःखाच्या वेगळा होऊन, जो सुखदुःखाच्या बंधनामधून सुटून ज्याला परमेश्वराचा मोक्ष प्राप्त होतो त्याला नित्य आनंद असं म्हणतात. सुखाचाही वेगळा होतो, दुःखाचाही वेगळा होतो आणि तो मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे जर मोक्ष प्राप्त करायचं असेल तर सुखही सोडावं लागतं, दुःखही सहन करावं लागतं. सुखाचा वेगळा म्हणजे काय, जे सगळं आहे ते सोडून द्यावं लागतं की नाही. घरदार, संपत्ती, प्रॉपर्टी द्यावं लागतं की नाही सोडून सगळं. याला मग सुखाच्या वेगळं. दुःखाच्या वेगळं म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. दुःखाच्या वेगळं म्हणजे सुखाच्या वेगळं झाल्यानंतर जीवनामध्ये सुखाच्या वेगळं झाल्यानंतर आपली दुःखापासून मुक्तता होते. म्हणजे कसं, आपण सगळं संपत्तीचा त्याग केल्यानंतर आपण ईश्वराशी अनुसरलो म्हणजे काय झालो, सुखाच्या वेगळं झालो. आणि त्या सुखाच्या वेगळं होऊन जे काही पुढे आपल्याला दुःख येणारी होती त्या दुःखातून मुक्तता झाली. म्हणजे कोणती दुःख येणार होती आपल्याकडे, आपण जर अनुसरलो नसतो, ईश्वराचं म्हटल्याप्रमाणे केलं नसतो, आपण जर दास देव झालो नसतो, म्हणजे जे काही दुःख सांगितलं, स्वर्ग नरक, जे दुःख सांगितले की नाही, जरी स्वर्गामध्ये गेला तरी त्याला तिथून पुन्हा पतन व्हावं लागतं. म्हणजे काही नरक आपण योनी जोडलेले आहे. या दुःखातूनही आपली काय होते म्हणाले, मुक्तता होते. म्हणून सुखदुःखाच्या वेगळा होण्यासाठी जो ईश्वराचा दास होतो त्याला म्हणाले नित्यानंद प्राप्त होतो. प्रपंचातली बंधनं हे आपल्याला दुःखाला कारणीभूत. प्रपंचाचं दास होणं हे नरकाला कारणीभूत. म्हणून काल आपण बघितलं की स्वामी काय सांगतात, दासोहम न पुरे नायका. औसाला स्वामी काय सांगतात, जरी तुम्ही आमची देवा मी तुझा दास जरी म्हटलं तरी म्हटले तुमची ही मुक्तता होणारी आहे. नागदेवाचार्य स्वामींना प्रार्थना करतात. देवा म्हणतात, मी खूप दुरून आलो, मी पायाला कापडे बांधून आलो, तुमची ख्याती ऐकून आलो, फार दुरून आलो,
तुम्ही म्हटले, आंधळ्याला डोळे देता, मुक्याला वाचा देता, पांगोळ्यासी पाय देता, ज्याला पंख नाही त्याला पंख देता, असे मी तुमची ख्याती ऐकून आलो म्हणाले. स्वामी सांगतात की ऐसे बापुडेसी काही दिजे. नायका म्हणजे औसा जवळ असते स्वामींच्या. ती म्हटली, देदी जिजी देवा काय देणार? म्हटले, ऐसे यासी सेवा दास्य दीजे. औसा म्हणते, जिजी देवा सेवा पण त्यांना, दास्य पण त्यांनाच का, आम्हाला काय देणार? स्वामी सांगतात की बाई दासो हम न पुरे. तुम्ही जरी म्हटले देवा मी तुझी दास आहे, तरी तुम्हाला भरपूर लाभ आहे म्हणाले. पण कुणाला? ज्याने आपलं तन मन धन ईश्वराशी अर्पण केलं, जरी त्याला काही शारीरिक क्रिया नाही झाली, नाही त्याला काही शारीरिक व्यापार करता आला, परंतु त्याचं मन ईश्वराशी एकवटलेलं आहे. त्याने एवढं जरी म्हटलं, म्हणजे त्याने देवा चिंतन जरी केलं, तरी म्हणाले तुम्हाला भरपूर झालं. आपण पाहतो ना, परमार्गामध्ये काही पुरुष परमार्ग भजक पूजक असतात, द्रव्याने सेवा करतात, शरीराने सेवा करतात आणि चिंतनही करतात. तो उत्तम सांगितलेला आहे. काही काही पुरुषांना शारीरिक सेवा घडत नाही, पण द्रव्याने सेवा घडते. काही काहींना शरीराने सेवा घडते, पण द्रव्य सेवा घडत नाही. परंतु म्हटले, ज्याच्याकडे काही नाहीये त्यांनी फक्त म्हटले की देवा मी तुझा दास म्हणून जरी तो शरण गेला, तरी म्हणाले भरपूर त्याला काही लाभ भेटून जातो. एक प्रत्यक्ष ईश्वराची सेवा करतो आणि एक म्हणतो देवा मी तुझा दास आहे. म्हणजे शेवटची मर्यादा ती सांगितली. म्हणजे दास्यत्वामध्ये एवढं मोठं ताकद आणि सामर्थ्य आहे. म्हणून स्वामींनी दास्यमोचक शब्द वापरला पूर्वीमध्ये. पण याचा अर्थ असं नाही नुसतं सेवा करायची, जर काही आपल्याकडे असेल ते अर्पण करायचं देवाला, धर्माला, गुरुला, ते आपल्याला अर्पण करता आलं पाहिजे. ज्याच्याकडे नाहीच काही त्याचा विषय चालला, ज्याच्याकडे काहीच नाही पण त्यांनी कमीत कमी फक्त जरी म्हटलं देवा मी तुझा दास, म्हणजे त्यांनी स्मरण जरी केलं, सेवा जरी केली, तरी म्हटले त्याच्या क्रियेचा ईश्वर स्वीकार करतात. एकतर प्रत्यक्ष पदार्थ परमेश्वराला अर्पण करतो, आहे संभावना, पण ज्याच्याकडे नाहीयेच त्यांनी काय करावं? देवा मी तुझा दास म्हणून जरी तो शरण गेला, फक्त शरण जाऊन त्याने जी क्रिया करावं लागतात. औसा जी होती, औसाला का स्वामींनी सांगितलं? औसा हे प्रेमशालीच्या होत्या आणि त्यांचा उत्तम अधिकार होता. तेवढा आपला अधिकार आहे का फक्त दासून मोकळं होण्याचं? नाही, मलाही परमार्गात काही मला परमार्गी क्रिया करता यावी, देवाची सेवा मला करता यावी. जरी नाही झालं तरी एवढा औसाप्रमाणे जरी भाव कमीत कमी आपला असला पाहिजे. ती तेवढ्या उच्च कोटीच्या औसा होत्या. स्वामींनी शेवटची ती मर्यादा सांगितली. आणि म्हणून यासाठी प्रपंचाचं दास आम्हाला व्हायचं नाहीये, इतकं एकवटलं पण आमचं देवाच्या ठिकाणी पाहिजे. एवढं रममान आम्ही त्यांच्या ठिकाणी झालो पाहिजे. ना आपण कोणाचे दास आहोत? आपण संबंधियांचे दास, आपण प्रपंचांचे दास, आपण मुलाबाळांचे दास. आपण हो का तिथून वेगळं होतो का लवकर? आपण त्याच्या वेगळं अजिबात होत नाहीये. आणि म्हणून केशराज वासांनी जे काही विघ्न आली, ती विघ्न परतून त्यांनी लावले. आणि ते कसे लावले? विचारांचं वज्रकवचाने परतून लावले. आणि म्हणून संबंधियाच्या ममतेमध्ये न अडकता केशराज वासाप्रमाणे आम्हालाही ईश्वरीची सेवा घडावी, यासाठी आपली देवाला प्रार्थना असली पाहिजे. जी तुमची प्रार्थना असेल ती ईश्वर स्वीकार करत असतो, फक्त आपल्याला ती करता आली पाहिजे. आणि म्हणून लक्षामध्ये ठेवायचं, प्रपंचाचा दास होण्यापेक्षा, संबंधियांची गुलामी करण्यापेक्षा, तिथे अडकण्यापेक्षा मी ईश्वराचा दास कधी मला होता येईल, त्यासाठी नाही का सगळं स्वदेश टाकाव सोडाय सांगितलं. स्वदेश सोडा, संग्राम सोडा, संबंधियांचा त्याग करा,
तेव्हा आपण काय होऊ? देवाची दास होऊ. म्हणून ज्याला परमेश्वराचा मोक्षाने आनंद पाहिजे असेल त्याला या वस्तूंचा त्याग करायला सांगितला. आचारामध्ये पहिली 26 वाक्य हे त्याग प्रकरण सांगितली. कशा कशाचा त्याग करायचा ते सांगितलं आचारामध्ये. तिथून आपल्याला मोकळं व्हायला सांगितलं. आणि परमेश्वर या जीवाला काय करत असतो? बांधत नाही तर मोकळं करत असतो. म्हणजे नित्यानंद देत असतो. नांदेडला स्वामींचं परिभ्रमण एकांकामध्ये होतं आणि स्वामी भिक्षेला फिरत फिरत गेले. एका ब्राह्मणाच्या घरी गेले आणि मग तो ब्राह्मण म्हणतो, स्वामी म्हणतात भिक्षा शब्द उच्चारल्यानंतर तो ब्राह्मण बाहेर येतो. आता ब्राह्मण जरा विपरीत होता. काही काही लोक विपरीत असतात, देत काहीच नाही परंतु नावच ठेवतात. यांना हेच काम आहे का? यांना हेच काम असतात का? यांना काही कामं नसतात, देणार काही नाही पण नावं ठेवायचं काम करतात. मग तो ब्राह्मण काय म्हटला? स्वामींना आडवे रुंद दिसता म्हणे, धडधाकड दिसता म्हणे तुम्ही, आणि तुम्ही भिक्षा का बरं मागता? तुम्ही काम का करत नाही म्हटले. देव म्हटले आम्हाला कोणी कामच सांगत नाही. म्हटलं मी काम सांगतो ना. मग बघा शहाणा देवाला काम सांगतोय. आणि मग त्याने सांगितलं एवढ्या माझ्या गायी आहेत, हे तुम्ही चारायला न्यायच्या, एवढं आम्ही तुम्हाला देत जाऊ, 2 टाइम जेवण देत जाऊ, आम्ही तुम्हाला दूध देऊ, तूप देऊ. स्वामी एकांकामध्ये होते. स्वामी म्हटले ठीक आहे. आणि मग स्वामी खडकं जाऊन बसायचे. पण स्वामींनी त्याला नियम सांगितला, आम्ही सोडू पण बांधणार नाही. का सांगितलं स्वामींनी? कारण की परमेश्वर हा जीवाला बांधणारा नव्हे तर बंधनातून मुक्त करणारा आहे. जसं त्या जे गुरं असतात, ढोर असतात, त्यांच्या नाकामध्ये व्यसन असते बघा, असते की नाही? व्यसन त्याला म्हणतात. शेतकरी वर्गाला माहिती आहे. आणि मग ते व्यसन का लावतात? त्याला ते बंधन नसतं. तसं म्हणाले परमेश्वर, हे प्रपंचरूपी जे आपल्याला बंधन लागलं, या प्रपंचाची व्यसन आपल्या नाकामध्ये आहे. या प्रपंचाने आपलं सगळं आवळून धरलेलं आहे. जरी जावं वाटतं संबंधी जाऊ देत नाही, काही करावं वाटतं नातेवाईक अडचणी आणतात, कुठे काही धर्म करायला निघाला हे परिवार सुधरू देत नाही. होतं की नाही असं? प्रत्येकाला एक येणे कोणाचं ना कोणाचं बंधन त्याला लागलेलं आहे प्रपंचामध्ये. म्हणून फक्त या बंधनातून मुक्त कोण करतो म्हणाले? परमेश्वर मुक्त करणार आहे आपल्याला. बाकी कोणी मुक्त करू शकतं का? कोणी करू शकत नाही. आणि म्हणून हे बंधनं अशी लावलीत. स्वामीने सांगितलं आम्ही सोडू, आम्ही बांधणार नाहीये. का तर परमेश्वर जीवाला बंधनातून मुक्त करून आनंद देणार आहे. एखादं ते ढोर असं खुट्याला बांधलेलं, त्याला वाटतं कधी कधी हा येईल, कधी कधी मला सोडेल. का तर ते बांधलेलं असतं की खुटाभोवती फिरतं ते. का? त्याला मोकळं व्हायचं असतं. जेव्हा ते मोकळं होतं तेव्हा तो स्वच्छंद आनंद घेतात ती गुरं. बंधन आवडतं का आपल्याला? बांधलेलं आवडतं का आपल्याला? पण आवडत नाही. पण प्रपंचाने आपण बांधलेलो की नाही? आपण म्हणतो की काय काय उद्वेग होतो, बापा एकदाचा कधी ना हा प्रपंच सुटेल मी सांगू शकत नाही. का आपण असं म्हणतो? कोण असं म्हणतं? ज्याने दुःख अनुभवले प्रपंचामध्ये तो म्हणतो की बापा कधी कधी या प्रपंचाचा मी वेगळा होईल, कधी मी दुःखातून माझी मुक्तता होईल. आपण म्हणतो देवा लवकर बघ रे बाबा माझ्याकडे, काय दुःख 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 दिलं म्हणतो आपण. पण कोण म्हणेल? ज्याला जाणीव झाली तो म्हणेल. एक अज्ञान कसा? तो प्रपंचाला सुख मानून तिथेच बसलेला आहे, तिथेच सुख समजतो सगळं. जरी किती दुःख दिलं, जरी काही कोणी काही बोललं तरी पण त्यांचं सहन करतो. घराने याला सोडलेलं असतं पण हा घराला सोडत नाही. बरेच पुरुष असे आहेत की ज्यांना घरवाल्यांनी सोडलं परंतु ते घराला चिकटून बसलेले आहेत. आता ज्यांचं बरेच लोकांचं काम काहीच नाही प्रपंचामध्ये, तरी पण तिथंच बसलेले, सुनांचे बोलणे खाण्यासाठी, त्या मुलांचे बोलणे खाण्यासाठी, नातवाचे बोलणे खाण्यासाठी. हो की नाही? आपण जरी काही आपलं काम नाही प्रपंच, तरी आपण खेटऱ्या करण्यासाठी बसलो प्रपंचामध्ये. आपल्याला ते गोड वाटतात, मार्गात नको वाटतं, प्रपंचामध्ये बरं वाटतं. असं सुखी संतोखे आहे की नाही? आपल्याला लवकर मुक्तच व्हायचं नाही बंधनातून, आपल्याला लवकर मोकळं व्हायचं नाही. मग बसा सुख दुःख, मग बसा दुःख भोगत.
प्रत्येकाचा तो स्वतंत्र प्रश्न आहे. परंतु मोक्ष शब्दाचा अर्थ सांगितला मोकळेपणा. म्हणून जो मोकळा होतो तो आनंदी होतो. परंतु इथे मोकळेपण म्हणजे कसं पण वावरा नाही सांगितलं बरं का. मोकळेपणा म्हणजे काय, तुम्हाला जी प्रपंचातली बंधनं असतात त्या बंधनातून तुम्ही मोकळे होता आणि ईश्वर बंधनामध्ये अडकावं लागतं. आपण नाही का म्हणत आता हे विवाह बंधनामध्ये अडकले म्हणजे आता हे फसले चांगले, बरोबर आहे, अडकूनच पडला. तो शब्द त्यांनी बरोबर दिला, विवाह बंधनामध्ये अडकलेले आहेत. तिथून लवकर मोकळा होतो को आता? 7 गाठी बांधल्या, माहीत नाही टिकतील की न टिकतील ते. परंतु देवाशी जर एक गाठ बांधली तर म्हणाली ती गाठ आम्हाला आनंद देणारी आहे. गाठी तर प्रपंचामध्ये पण आपण बांधतो की ना, 7 जन्माच्या गाठी. एका जन्मात यांचा घटस्फोट होऊन जातो, टिकत नाही यांचं काही, सगळे 3-13 होऊन जातात प्रपंचामध्ये. आणि काय करतात, 7 गाठी बांधल्या म्हणतात. प्रपंचामधली गाठ टिकेल की टिकेल सांगू शकत नाही, परंतु देवाशी बांधलेली गाठ ही मात्र जर आपण टिकवली तर शेवटपर्यंत आपली देवाची गाठ भेट होत राहते. म्हणून अनुसरण देताना तुमच्या हातामध्ये झोळी दिली जाते की नाही, त्या झोळीला 4 गाठी बांधल्या जातात. म्हणजे 4 गाठी म्हणजे काय, स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, हे 4 आधारस्तंभ आहेत ना. आणि झोळी दिल्या जाते. आपली गाठ कुठे बांधली, देवाशी बांधल्या गेली. आणि मग आता गाठी देवाशी टिकवायचं की हे आपल्या हातामध्ये आहे. नातं किती ठेवायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. इकडे पण गाठी तुटतात, परंतु जो टिकवेल त्याची मात्र गाठ शेवटपर्यंत टिकून राहते. कोणाच्या हातामध्ये आहे ती, आपल्या हातामध्ये आहे. देव म्हणतात की नाही, येथूनही म्हटले की जे ते अनुसरण तेव्हा तुमची आमची गाठ राहील. काय सांगतात स्वामी, इथे पण जे आम्ही म्हटल्याप्रमाणे जीवाने करावं त्याला अनुसरण असं म्हटलेलं आहे. इथं पण काय मोकळं सांगितलं का राहिला, नाही सांगितलं. देवाशी धर्माशी नातंही जोडल्यानंतर ती गाठ टिकवणं आपल्या हातामध्ये असते. म्हणून ती गाठ कशी पाहिजे, पक्की आपल्याला मारता आली पाहिजे आणि पक्की गाठ आपली असली पाहिजे. म्हणून परमेश्वर या जीवाला, आपण नांदेडचं चरित्र बघितलं, स्वामींनी काय केलं, त्या गायींना बंधनातून मुक्त केलं. परमेश्वर ही जीवाला एक सोडविता कोण आहे म्हणाले, फक्त परमेश्वर सांगितलेला आहे. आणि म्हणून मोक्ष शब्द हा मोकळा आणि आनंद देणारा सांगितला. ज्याप्रमाणे आपण दुःखाच्या बंधनामधून सुटतो, आपण म्हणतो की झालं रे बापा एकदाचं दुःखापासून आपण सुटलो गाड्या, आपण म्हणतो की नाही. एखादा रोग झालेला असतो आपल्याला, ती बिमारी बरी झाल्यानंतर आपण म्हणतो की नाही मी या बिमारीपासून वाचलो बरं. काय होतं आपल्याला, तो आनंद होतो. तसाही परमेश्वर या जीवाला मुक्त करणार आहे बंधनातून. तर म्हणाले मोक्ष कशाने मिळतो, बंध त्रुटी तथा स्वातंत्र्य. बंधत्रयादी तुटलेल्या स्वातंत्र्याने मोक्ष मिळतो. त्रयबंध कोणते, अज्ञानबंध, अधीनबंध सांगितला. आणि हा जीव अविद्याबंध सांगितलेला आहे. ज्या जीवाला ज्ञान होईल, ज्याचं अन्यथा ज्ञान दूर होईल, म्हणजे जो देवतेला परमेश्वर समजणार नाही, फक्त परमेश्वराला परमेश्वर समजेल, त्याचं एक सांगितलं. त्याचप्रमाणे म्हणाले अज्ञानबंध, अविद्याबंध. अविद्याबंध म्हणजे या जीवाला अनादीपासून लागलेली जी अनाद अविद्या सांगितलेली आहे, त्याचीही अविद्येपासून त्याची मुक्तता होते. आपल्या जीवाच्या ठिकाणी अविद्या एक वस्तू आहे. सगळं एवढा अनर्थ एका अविद्येने केलं. या अविद्येमध्येच अन्यथा ज्ञान, अज्ञान, मतित्रय, जीवत्व, सुखदुःख, ग्राहकत्व. कशामुळे सांगितलं हे, अविद्येमध्ये 5 आवरण सांगितले. ज्याप्रमाणे तांदूळ असतो बघा, त्या तांदळाला 5 प्रकारचं आवरण असतं. तशा प्रकारे म्हटले या अविद्येवर 5 प्रकारचं आवरण आहे.
ही अविद्येचाच देवाला छेद करायचा आहे आणि या अविद्येमुळे आपलं सगळं परिभ्रमण चालू आहे. जोपर्यंत आपण देवाच्या अधीन होत नाही तोपर्यंत आपला हा अविद्याबंध संपणारा नाही. अज्ञानही जोपर्यंत आपण ईश्वराचं ज्ञान प्राप्त करत नाही तोपर्यंत आपण आपलं अज्ञान दूर होणार नाही. आणि अधीन बंध म्हणजे आपण जोपर्यंत परमेश्वराच्या अधीन होत नाही तोपर्यंत आपली मुक्तता होईल का नाही होईल. म्हणून जो या 3 बंधनापासून वेगळा होतो म्हणजे देवतेच्या बंधनामध्ये राहत नाही, कुठल्या जीवाच्या बंधनामध्ये राहत नाही, अज्ञानपूर्वक क्रिया करत नाही, सगळं तो ईश्वराशी त्याने अर्पण केलं, ज्ञानपूर्वक क्रिया करतो. आणि या बंधनापासून त्याचप्रमाणे स्वदेशाचा ज्यांनी त्याग केला, स्वग्रामाचा ज्यांनी त्याग केला, संबंधियाचा संबंध तो विशेषचा त्याग सांगितला. म्हणजे संबंधी म्हणजे मुले बाळे नातेवाईक परिवार यांचा तर आम्हाला विशेष त्याग करायला सांगितला. का करायला सांगितला? कारण नातेवाईक सुधरू देत नाहीत आपल्याला. उपदेश घ्यायला निघाला आला आडवा, दीक्षा घ्यायला निघाले आले आडवे, चांगलं कार्य करायला निघाले आणली अडचणी. याने कोणी? हे संबंधी नातेवाईक फार विचित्र काम करतात. चांगलं कार्य करण्यासाठी जातो, मार्गात जातो, चांगलं त्याला माहिती आहे, आणली त्या पोराला अडचण. एखादी मुलगी चालली मार्गामध्ये, आणली तिला अडचण. कोणी आणली? नातेवाईकांनी आणली. यांचा तर विशेष त्याग करायला सांगितला. कधी काय आपल्याला हे देतील काय झटका काय सांगता येत नाहीये. आणि म्हणून त्यांची ममता आपल्यामध्ये संचिरू देऊ नये. आता तुम्ही म्हणाल बाबा आता नातेवाईक सोडून द्यावे का? सोडायला नाही सांगितलं, फक्त त्यांच्यातली जी ममता आहे ते आत्मत्व संचिरू देऊ नये. का संचिरू देऊ नये? आपण पहिला प्रपंच सोडला, आता परत त्यांच्यामध्ये रमायचं का आपल्याला? परत त्यांच्यामध्ये जायचं का आपल्याला? नाही जायचं. अरे आता पण आपण जीवन त्यांना दिलंच की, आपण प्रपंचालाच जीवन दिलं, मुलाबाळांनाच जीवन दिलं. अरे देवाने अखरा गोटी जन्म मागितला, शुद्ध मागितला, आपण नाही देऊ शकलो. शेवटी तरी हे रुहिलं कोयलं कसं नासकं कुसकं देवाला अर्पण केलं आणि तिथे पुन्हा ममता ठेवत परसायची का परत? नाही, जेवढा मला आचार करता येईल तेवढा आचार मी करता मला आला पाहिजे, हे महत्वपूर्ण असतं. आणि म्हणून हे जे बंधन आपल्याला लागलेले आहेत, हे बंधनाचा जो वेगळा होतो नाही का, अधमती अधगती अधरती मतित्रय सांगितले की नाही. ज्याची गती चांगली, चाल चांगली, ज्याची बुद्धी चांगली, जो चांगल्या गोष्टीमध्ये रमतो तोच म्हणाले परमेश्वराचा मोक्ष प्राप्त करू शकतो. वाईट मनुष्य प्राप्त करू शकेल का? वाईट कृतींचा, वाईट विचारांचा, वाईट कर्म करणारा हा मोक्ष प्राप्त करू शकेल का? नाही प्राप्त करू शकत. लक्षामध्ये ठेवा, घेतला आपण उपदेश, आलो या परमार्गामध्ये, जर मग कुणाचं वाईट चिंतन केलं फायदा होईल का तुमचा? अजिबात होणार नाही. तुम्ही म्हणसाल आम्ही आता इकडे आलो, आम्हाला सगळं काही प्राप्त झालं, पर नव्हे. जे धर्माने सांगितलं आचरण फार महत्वाचं असतं. अरे स्वामींनी सांगितलं तुम्ही मुंगी सुद्धा इतकं कुणाचं वाईट चिंतन करू नये. काय शिकवून दिली आपल्या स्वामींनी? हा भलं चिंतन करावं. ज्याचं जर त्याचा कोण आपलं भलं होत नसेल, कमीत कमी त्याचं वाईट तरी चिंतन करू नये. ही मानवा पंथाची आमच्या स्वामींची शिकवण दिलेली आहे. सांगतात ना, मोक्षा इतकी सुद्धा अयोग्यता मोक्ष मार्गाला अडचण आणते. जर आपण मुंगी इतकं सुद्धा जर कोणाचं वाईट चिंतन केलं ते आपण अयोग्यता जोडतो. इकडे काय असते? अयोग्यता अयोग्यता अयोग्यता. आणि म्हणून तेवढी जरी आपण कोणाचं असं वाईट चिंतन केलं, मोठे मोठे दोष तर नासावे लागतात, परंतु छान छान ज्या क्रिया केल्या त्या सुद्धा आपल्या या मोक्ष मार्गामध्ये अडचण निर्माण करतात. म्हणून निके चिंतावे, वाईट चिंतन करू नये, हे सुद्धा फार महत्वपूर्ण असतं. म्हणून मोक्ष जरी सांगितला तरी तो असा नियमानेच आपल्याला भेटणार आहे. जेव्हा आपण म्हणजे बंधत्रयादींनी मोक्ष मिळतो, जेव्हा आपण परतंत्र असतो, परत पारतंत्र्यामधून जेव्हा आपण स्वतंत्र होतो तेव्हा आपल्याला मोकळं झाल्यासारखं वाटतं.
सर्व तंत्राच्या पलीकडे असलेलं ईश्वर स्वरूप, सर्व तंत्रांच्या पलीकडे जे ईश्वर स्वरूप आहे, जो ईश्वर प्राप्तीमध्ये स्वतःचाही विसर पडू देत नाही आणि त्याच जीवाला आनंदानुभूती मिळते, त्याला तर अध्यात्मामध्ये मोक्ष असं म्हणतात. आमच्या स्वामींनी सांगितलं की नाही, स्वतंत्र हा मोक्ष आणि परतंत्र हे बंधन सांगितलं. स्वतंत्र म्हणजे याला कोणाचं इंद्रियाचं बंधन नसतं. इंद्रियाचं बंधन म्हणजे हा इंद्रिय सगळा जो साधक आहे, ईश्वरशी अनुसरलेला, स्वतंत्र पुरुष अनुसरला, पुरुष स्वतंत्र सांगितला, हा जो साधक आहे सगळी इंद्रिय आपल्या अधीन ठेवतो, हा इंद्रियाच्या अधीन होत नाही. हा काय करतो, सगळा विरक्तीने वैराग्य निर्माण करून सगळे इंद्रिय आपल्या अधीन ठेवतो, म्हणून तो स्वतंत्र. याला कोणाच्या कर्माचं बंधन नाहीये. हा जे काही कर्म करतो ईश्वरासाठी करतो, ईश्वराचं म्हणून करतो. आता प्रपंचामध्ये बंधन आहे की नाही आपल्याला? अनेकांचं बंधन सांगितलं. प्रपंचामध्ये हा देवता फळाने बांधला जातो, अनेक कर्माने बांधला जातो. अनेक कर्म करून हा मलिन होतो. कोण? हा जीवात्मा. अनेक कर्म करून मलिन होऊन जातो. आणि म्हणून का तिथे तो परतंत्र असतो. परंतु या ठिकाणी म्हणाले, अनुसरला पुरुष याला कुणाचंही बंधन नसतं. कुणाचं म्हणजे कुठल्या देवतेचं नाही, कुठल्या कर्माचं याला बंधन नसतं. जो काय करेल हा स्वतंत्र्याने सगळं करू शकतो. चरित्रामध्ये प्रसंग येतो, लाखाईसा आणि राणाईसा हे दोघी साथीदार. राणाईसा जी असते ती स्वामींकडे थांबते. लाखाईसा तिला काय करते, राणाईसा तू थांब, इथे बिडार सांभाळतो, आता मी जरा गावामध्ये जाऊन येते. ही लाखाईसा जी असते हिचे नातेवाईक गावामध्ये असतात. गावामध्ये गेल्यानंतर ही लाखाईसा काय करते की आपल्या संबंध्याकडे जाऊन चांगलं जेवण वगैरे करते. आणि ही बिचारी राणाईसा लाखाईसाची वाट बघत बसते. जेवणाची वेळ होते, स्वामींकडे पाहते, वेळेकडे पाहते आणि तिचा जीव कासावीस झालेला असतो. स्वामी सांगतात, बाई तुम्हाला भूक लागली, तुम्ही जेवा नका, तुम्ही जेवण का बरं करत नाही? ते म्हटले, जिजी देवा, माझी मैत्रीण लाखाईसा, आमच्या दोघींची शिदुरी एकत्र आहे, ती आल्याशिवाय मी कसं बरं जेवण करू? स्वामी सांगतात, बाई स्वतंत्र हा मोक्ष, परतंत्र बंध. तुम्ही कशाला तिचं बंधन लावून घेतलं? तुम्ही आता परतंत्रामध्ये आहेत, जोपर्यंत येत नाही तुम्हाला खाता येत नाही. पण ही लाखाईसा तिकडे जेवण वगैरे निवांत करून येते. आणि मग स्वामी सांगतात की बाई तुम्ही घरी काय करता? ते म्हटले, काही नाही, माझे वडील कमवतात धान, मी स्वयंपाक करून खाऊ घालते. मी पण काही धान्य मागतोय म्हटली, त्याचं मी काही मीठ वगैरे घेते. स्वामी सांगितले, बाई एवढं करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला झोळी देऊ, भिक्षा मागा, इथं अनुसरा. कशाला तिकडे प्रपंचामध्ये त्यांच्या बंधनामध्ये राहता? आमच्या ठिकाणी तुम्ही अनुसरा, इथे भिक्षा मागा. ते म्हणते, जिजी देवा भिक्षेचं होईल, परंतु मग कपड्याचं कसं काय? स्वामी सांगतात, बाई एवढी पृथ्वी आहे, एवढा परमेश्वर आहे, तुम्हाला चिंदी चिरकुटी भेटणार नाही का? भेटेलच की. जर ज्या देवाने तुम्हाला झोळी दिली, ज्यावर तुम्ही अनुसरलेला आहात, ती स्वतंत्रता तुमची महत्वाची आहे. स्वामी सांगतात, बाई इथे अनुसरा. स्वामींना एक मुद्दा सांगायचा होता की जोपर्यंत हा जीव स्वतंत्र होत नाही तोपर्यंत म्हणाले याला मोक्ष भेटेल का? याला मोक्ष भेटणार नाही म्हणाले. स्वामींना सांगायचं की जेव्हा ह्या जीवाला स्वातंत्र्य येईल, स्वतंत्र होईल, स्वतंत्र मोक्ष. स्वातंत्र्य म्हणजे ईश्वराशी सगळ्या गोष्टी अनुसंधान सांगितल्या.
ईश्वराला अनुसरल्यानंतर त्याला कुणाचंही परतंत्र म्हणजे बंधन राहत नाही. उदाहरणार्थ आपण घरी असतो, मग कधी जेव्हा ते भोजन करेल, ते ताट कधी आपल्याला देईल, नंतर आपण जेवण करायचं, आहे की नाही परतंत्र. पण अनुसरल्यानंतर आपापली भिक्षा झोळी घ्यायची, भिक्षा मागायची, स्मरण करायचं, आचार करायचा, इथे आनंद आहे की नाही आपल्याला. प्रपंचामध्ये प्रत्येक एकमेकाच्या अधीन सांगितलेला आहे, परंतु अनुसरलेला पुरुष हा स्वतंत्र सांगितला, आचारालागी स्वतंत्र सांगितलेला आहे. तो त्याचा स्वतंत्रने आचार करू शकतो आणि त्याला कोणाचंही बंधन नाही. प्रपंचामध्ये अनेक प्रकारची बंधनं आपल्याला लागलेली आहे आणि या बंधनाचं जर वेगळं व्हायचंय, आपल्याला मोकळं व्हायचंय, तर आपल्याला ईश्वरीचा मार्ग अवलंब करावा लागेल, त्या मार्गावर अनुसरावं लागेल. परंतु अनुसरल्यानंतरही आपल्याला आचारही करावा लागेल. म्हणून आम्हाला प्रामुख्याने जे काही आम्हाला बंधन लागलेली आहेत, ती बंधनं हळूहळू आम्हाला प्रपंचामध्ये आत्ताच कमी करता आली पाहिजे. ज्यांना अनुसरायचं आहे त्यांनी आत्ताच आपली तयारी सुरुवात केली पाहिजे. म्हणजे काय, ज्या गोष्टीमध्ये जास्त आपलं मन रमतं त्या गोष्टीचं वेगळं वेगळं व्हायला सांगितलं, स्वतंत्र व्हायला सांगितलं. तुम्ही घरी गादीवर झोपता, एका बेडशीटवर झोपायला शिका. तुम्हाला पाची पक्वान्न खायला पाहिजे, भाजी भाकरी खायला शिका. तुम्हाला गरम नरमच पाहिजे, थोडं थंड पण खायला शिका. म्हणजे काय केला पाहिजे आपण, हा आचार प्रपंचामध्ये आपण थोडं थोडं त्या प्रपंचाच्या वेगळं व्हाता आलं पाहिजे. कोणाला ज्याला अनुसरण्याचं त्यांना मी सांगतो, ही तुमची जी पूर्वतयारी आहे की नाही, ही प्रपंचामध्ये केली पाहिजे. आपले काही अनाधिकार असतात, गरमच जेवण पाहिजे, हाच पदार्थ पाहिजे. परंतु भिक्षेमध्ये भिक्षा मागायला गेल्यानंतर, आता तर परमार्गामध्ये म्हणा सगळ्या पदार्थ रेलचेल झाली, परंतु तिथे गेल्यानंतरही आपल्याला तो आचार करता आला पाहिजे की नाही. आता परमार्गामध्ये काही पदार्थांची कमीच नाहीये. जो देवासी अनुसरलेला आहे त्याच्या पाठीमागे पदार्थ लागतात. लोक ना का बाबा घ्या बाबा घ्या म्हणतात, आणि तिकडे कर्मराठीमध्ये लोक खाण्यासाठी मरतात, म्हणजे त्यांना तिकडे मागावं लागतं. इकडे सगळं न मागता भेटतं का, आपण देवाचे राजकुमार आहोत. अरे अहो, प्रपंचामध्ये जरी तुम्ही प्रपंचामध्ये आहे तरी तुम्ही परमेश्वराचं स्मरण करता, साधना करता. तुमच्या घरात काही कमी आहे का कुठल्या गोष्टीला, मला सांगा बरं. काही कमी आहे का? काहीच कमी नाही. पण कमी कुणाला नाहीये, जो जे देवाने दिलं, जो समाधानी राहतो त्याला काहीच कमी नाही. ज्याला फक्त हाव त्याला कधीच काही पुरे पडत नाही, हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून आम्हाला साधकाला संतुष्ट सततम योगी जो आहे तो संतुष्ट असला पाहिजे आणि त्यांनी संतुष्ट राहावं. जरी प्रपंचामध्ये देवाने ज्या स्थितीमध्ये मला ठेवलं त्या स्थितीमध्ये मी राहायला शिकावं. आणि योग्याने सुद्धा जो पदार्थाला भेटला त्यामध्ये त्याने सुखी त्याला राहायला सांगितलेलं आहे. म्हणून जर आपल्याला ही प्रक्रिया सुरुवात करायची, आपल्याला वाटतं की मोक्षमार्ग या प्रपंचातून मोकळं आपल्याला व्हायचं आहे, तर ती मोकळेपणाची सुरुवात तुम्ही पहिली प्रपंचामध्ये करा. जास्त जीव कोणामध्ये आहे, हळूहळू तो जीव तिथून कमी करा. आहेत काही साधक असे रस्तानुयायी पुरुष आहेत, ते तयारी आपली उत्तम प्रकारे करतायत. ते फक्त राहायचं म्हणून राहतात, करायचं म्हणून काही गोष्टी करतात. त्यांना माहिती आहे आपल्याला आज उद्या जायचंय, काही कर्तव्य असतात, ती कर्तव्य पार पाडावी लागतात. पण जेव्हा आपली कर्तव्य प्रपंचामधली पुरी होतात तेव्हा मात्र आपण थांबता कामा नाही. हा, जो पण तुमची प्रपंचामध्ये कर्तव्य असतात तेव्हा तुम्ही राहा की, परंतु आता प्रपंचात काही कर्तव्यच आपलं नाही राहिलं. घरचे विचार करतात, कधी हा घर सोडून जातो, कधी हा दीक्षा घेतो, तरी पण याला मोठेपणा फार आवडतो. असतात ना घरातले कारभारी, काही काहींना कारभार सोडू वाटत नाही. जरी केस पांढरे झाले त्याला पुन्हा काळे करतील.
हेअर डाय करतील, आता पार्लर आले, सुविधा आल्या. मग कोण म्हातारा आता काही कळतं का? अजिबात काही कळत नाही. कोण तरुण कोण म्हातारा कळतो का? आता पार्लरमुळे अजिबात काही कळत नाही. परंतु तुम्ही किती दिवस केस आपले काळे करणार हो तिकडे? देव तुम्हाला बघतोय ना. देव म्हणतो कधी मला अनुसरेल, आज अनुसरेल, उद्या अनुसरेल. देव आपली वाट पाहतात, कधी हे स्वतंत्र होईल. हा निस्ता परतंत्र्यामध्ये बसला. परतंत्र आवडतं का आपल्याला? आपलं स्वतंत्र पाहिजे. बंधन आवडतं का तुम्हाला प्रपंचामध्ये? कुणाला कुणाचं आधिपत्य नको वाटतं. लग्न झालं 6 महिन्यात वेगळा वाटतं की नाही स्वतंत्र तुम्हाला पाहिजे म्हणून? का? स्वतंत्रपणामध्ये मोकळेपणा आहे, तिथे आनंद असतो. परंतु प्रपंचामध्ये एकीचंही बळ असतं. पण लोक म्हणतात की आपण वेगळं राहू, आपण वेगळं हे करू, आपण वेगळं ते करू. तसं एकीचं बळ असतं की, परंतु परमेश्वरासाठी त्यांनी सांगितलं स्वतंत्र जर आपण झालो तर नंतर तुम्हाला तो म्हणाले आनंद भेटल. आमचे स्वामी पण सूत्रामध्ये सांगतात की स्वतंत्र हा मोक्ष सांगितलेला आहे. म्हणून आपल्याला वाटतं की आनंद प्राप्त करावा, या बंधनातून मुक्त व्हावं, तर मग आपली सुरुवात तुम्ही प्रपंचामध्ये करा. प्रपंचातली गोडी जी गोडी तुम्हाला आहे, हळूहळू ती गोडी कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न करावा आणि हळूहळू त्या परतंत्र्यापासून आपण स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करावा. तरच तुम्हाला तो आनंद कशा प्रकारचा असतो आणि मोक्ष काय असतो हे नंतर आपल्याला प्रत्ययाला येईल. आणि या विचार करा, जो परतंत्र, जो अधीनत्व ठेवणारा, जो आम्हाला गुलाम करणारा प्रपंच, ज्या प्रपंचामध्ये एकमेकाचं गुलाम म्हणून राहावं लागतं, दास म्हणून राहावं लागतं. मग आपण जन्मोजन्मी या देवतेंचे दास झालो, जन्मोजन्मी आपण संबंधाचे दास झालो, जन्मोजन्मी आपण या प्रपंचाला जन्म दिला, या नातेवाईकांना जन्म दिला, तर असं वाटतं की आपण आत्ता जन्माला आलो की काय. गीतेमध्ये भगवंत सांगतात बहुनेमी व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुना. अर्जुना, तुला वाटतं असं माझा जन्म आत्ता झाला, तू भरपूर वेळ जन्माला आला, भरपूर वेळ तू मरण पावलेला आहे. तुझा जन्म मी जाणतो, तुला माहिती नाही. असं तुम्हाला वाटतं का मी फक्त जन्माला आलो म्हणून? अरे आपण कितीतरी जन्म या प्रपंचाला दिले नाही का. स्वामी सांगतात मोळी करायला दिले, शिवणकामाला दिले, शेतकऱ्याला दिले, रुमण्या दिले नाही का, शेतकऱ्याला दिले. अनेक कर्म आपण केले. प्रत्येक जन्म आपण प्रपंचालाच दिला आणि आत्ता पण आपण काय करतो, तो जन्म परत या प्रपंचालाच देतो. आपण त्या प्रपंचापासून काही स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करत नाही. लीळा तुम्हाला मी सांगितली की नाही. स्वामी काय सांगतात त्या राणाईसाला, बाई इथे अनुसरा, स्वतंत्र व्हा, तुम्हाला परतंत्र बंधन आहे. आपण नाही काही बंधनं लावून घेतली, एकमेकाच्या बंधनामध्ये अडकलो, मग आपण स्वतंत्र कधी होणार का? याही जन्मामध्ये आपण पुन्हा परतंत्र्यामध्ये राहून काही दुःख जीवनामध्ये प्राप्त करायचे का आपल्याला? हाही आपण विचार केला पाहिजे. स्वामींच्या चरित्रामध्ये अनेक असे काही प्रसंग येतात, आपण लीळा अनुभवतो आहोत. दत्तात्रेय प्रभूंनी अनेक जीवांची दुःख दूर केली की नाही? जो अर्लक राजा परतंत्र्यामध्ये म्हणजे राज्यामध्ये अडकलेला होता, त्याच्या आईने त्याला मदलसीतून बाहेर काढलं. झाला की नाही स्वतंत्र? स्वतंत्रही झाला आणि मोक्ष मार्गाकडे गेला. म्हणजे जरी आपण परतंत्र आहोत, आपलं स्वतंत्र करता येतं, फक्त आपले विचार मात्र मजबूत पाहिजे. केशरस बासारखे विचार आपले पाहिजे. जरी कोणी काही संकट आणली तरी मात्र आपण विचाराने त्याचा पराभव केला पाहिजे. काही मुलं
आईवडिलांना दीक्षेसाठी अडचणी आणतात. कसं होईल तुझं आई, काय होईल तुझं आई, काहीच होत नाही. देवाच्या मार्गाला निघालं काहीच होत नाही. सुखदुःखी कुठेही सण करावे लागतातच की. देवासाठी दुःख भोगलं तर काय होतं ते चांगलं सांगितलेलं आहे. आणि म्हणून मुलांच्या शब्दामध्ये अडकू नका, सुनांच्या शब्दामध्ये अडकू नका, नातेवाईकांच्या शब्दामध्ये अडकून पडू नका. स्वतंत्र व्हा आणि मोकळे व्हा आणि परमेश्वराचा मोक्ष म्हणजे आनंद कसा आहे तोही अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आज निरूपणामध्ये सांगतो. अजून उद्या प्रपंचाची दुःख काय असतात, स्वतंत्र का व्हावं हे उद्या आपण बघूया. दंडवत प्रणाम.